नमस्कार. उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजवून घेतला. साबुदाणा एका ताटात काढून त्यामध्ये बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीपुरते मीठ आणि थालीपीठाला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून आवडीनुसार शेंगदाण्याचे कूट घातले. मिक्स करून घेतले. नंतर यामध्ये 4 मध्यम आकाराचे किसून घेतलेले बटाटे घालून छान एकजीव करून मळून घेतले. आवश्यकता वाटल्यास थोड्या पाण्याचा हात लावून मळून घ्यायचे. मळून घेतलेल्या मिश्रणामधील एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन बटर पेपरला थोडासा तेलाचा हात फिरवून त्यावर गोळा ठेवून हाताने जमेल तेवढे पातळ थालीपीठ थापून घ्यायचे. तव्याला थोडे तूप किंवा तेल लावून त्यावर थालीपीठ घालायचे. थोडे तूप सोडून थालीपीठ परतवून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे. छानपैकी थालीपीठ भाजून झाल्यावर ताटात काढून घेतले. हे थालीपीठ तुम्ही दही किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडे करायचा आणि खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पण हे साबुदाणा थालीपीठ